गुरुवार आहे आणि बायबल स्टडी यासाठी आपण नियमित आम्हाबरोबर मंदिरामध्ये सहभागी होतात. त्याचप्रकारे उत्तमरित्या प्रतिसाद ऑनलाईन देखील देतात. ख्रिस्तामध्ये मी मनस्वी आपले आभार मानतो. आणि आज जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे दृष्टी लावणार आहोत, एक वेगळ्या स्टडीला घेऊन त्या अर्ध्या तासामध्ये मी आपल्या बरोबर बोलू इच्छितो. आणि तो विषय आहे, जसं आपण मागे बघितलं, ब्रेड ऑफ लाईफ मानना, म्हणजे जीवनाची भाकर, तो स्वर्गीय मानना. येस, येशू ख्रिस्ताच्या बद्दल जर आपण विचार केला तर तो आहे यावे रे, म्हणजे पुरवठा करणारा देव. खरोखर आज आम्हाला देव नुसतं जगिक व देहिक गोष्टीचाच नव्हे, तो स्वर्गीय गोष्टीचा देखील पुरवठा करू इच्छितो. कारण की आम्ही जरी देहिक म्हणून या जगात जगत असलो तरी देखील आम्ही जगाचे नसून आम्ही देवाचे लेकरं आणि देवाचे पुत्र व देवाची कन्या आहोत. यामुळे आम्हाला आत्मिक भोजनाची देखील गरज आहे. आणि ते आत्मिक भोजन जे आहे ते देखील पुरवठा करणारा एकच देव आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि यामुळे जेव्हा आपण अनुवाद याचा 8व्या अध्यायामध्ये जातो आणि त्या मानना जो 40 वर्षापर्यंत अमर्यादित काळासाठी नव्हे तर मर्यादित काळ 40 वर्षासाठी जेव्हा इस्रायली लोक हे प्रवास करत होते त्या अरण्यातून, तेव्हा त्यांना पुरवला गेला. वचन मी वाचतो, अनुवाद याचा 8वा अध्याय 3 ते 10. अवश्य आपण आपलं पवित्र शास्त्र उघडून याला वाचू शकतात. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केल्या, तुझी उपवासमार होऊ दिलेली नाही. फार महत्वाचं वचन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील अनुवाद मध्ये जे परमेश्वर आणि मोशेला सांगितलंय त्याचं रिपिटेशन म्हणूया किंवा त्याचा शास्त्रलेख म्हणून त्यांनी त्याचा वापर केला आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे. यस, जगामध्ये सर्व मनुष्य भाकरीने जगतात, परंतु देव याच्या पुढे जातो. कारण की देवाचं जे लक्ष आहे ते जगिक सियोन जे आहे, जे आध्यात्मिक सियोन आहे त्याकडे आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो देवाच्या मुखातून निघणारे वचन ते कुठे आहे? आज आपल्या हातामध्ये पवित्र शास्त्राच्या स्वरूपात आणि आपल्या कानाला आणि डोळ्याला दिसणारा या व्हिडिओ जे विविध आहेत त्याच्या स्वरूपात तुम्हाला आणि मला प्राप्त होतात. आणि तो पुढे म्हणतो की तुझी उपासमार होऊ दिली नाही. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद असतो की आज मंदिरामध्ये असो किंवा आज आपण बघत आहोत की ऑनलाईन, त्याचप्रमाणे आपल्या नेत्राच्या हातात विविध प्रकारचे बायबल व जे काही आपल्याकडे त्या रिलेटेड पुस्तक आहे, अवांतर वाचन जे आपण करतो त्याद्वारे देव तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो. तो पुढे म्हणतो की तुझी उपासमार होऊ दिली नाही, तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहित नसलेल्या मानना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केलेल्या. यस, ज्या गोष्टी कधी आम्ही विचारात पण घेतल्या नाही, इस्रायली लोकांनी त्या काळामध्ये देखील विचारात घेतले नाही, ते स्वर्गीय भोजन जे देवदूतांचं भोजन होतं ते परमेश्वराने कशा प्रकारे इस्रायली लोकांना 40 वर्ष पुरवलं याकडे देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. आणि त्यापुढे तो जाऊन म्हणतो की तुला खाऊन पिऊन तू तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील, त्याचा धन्यवाद. श्रेयस प्रियांनो, आज परत एक बार जरी इस्रायली लोक कनानाकडे वाटचाल करत होते, परंतु आम्ही जे आहे या जगामध्ये आत्मिक सियोन आणि येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, तो म्हणतो की मी तुम्हासाठी घर तयार करायला जातो आणि मी ते तयार झालं म्हणजे मी येईन आणि तुम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाईल. आणि तेच नगर ज्याला आम्ही म्हणतो की नवीन यरुशलेम किंवा सियोन देश, हमारा हे देश, त्याच्यासाठी आता आपण तयारी केलेली आहे आणि सज्ज झालेला आहोत. त्याकडे मी आपल्याला घेऊन जाणार. मानण्याचे त्या काळामध्ये 3 प्रकारे आम्हाला मानना दिसून येतो. प्रथम हा मानना की जो आठवड्यातल्या 7 दिवसापैकी 6 दिवस तुम्हाला आणि मला दिला जात होता, तो तुम्हाला प्रतिदिनी मिळणारा मानना होता. दुसऱ्या नंबरचा जर माननाचे प्रकार बघितलं तर आपल्याला असं दिसतं की आठवड्याच्या शेवटी म्हणजे शब्बातच्या 1 दिवस अगोदर दुप्पट मानना दिला जात असे.
मानण्याचे वैशिष्ट्य होतं की जर तुम्ही त्याला साठवून ठेवलं तर त्याला किडे लागत असेल किंवा तो खराब होत असेल, परंतु 5 दिवसाच्या अगोदर 2 दिवसासाठी म्हणजे मानना जो एकत्र केला जात असे तो मानना कधी देखील किडत नसे. 2 दिवसापर्यंत त्याची व्हॅलिडिटी जी आहे ते 2 दिवसापर्यंत असे. आणि त्याचप्रमाणे तिसरा जो होता तो सर्व इस्रायली लोकांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये निवास मंडप याच्या मध्ये जो कोष्ट होता त्याच्यामध्ये परमपवित्र स्थानामध्ये तो पात्र ठेवला होता. तो कधी न किडणारा, कधी न खराब होणारा असा मानना देखील होता. आणि याकरता आपण जेव्हा या मानण्याचे विविध प्रकार म्हणजे परिस्थितीनुरूप देवाच्या योजनेनुरूप या मानना विविध प्रकारे त्याच्या भक्तांना पुरवलं जात असे. आणि यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की देवाचं वचन परिस्थितीनुरूप, देवाचं वचन त्याच्या नव्हे तर आमच्या सोयीनुरूप त्याच्या योजना पूर्ण करण्याकरता तो विविध स्वरूपात पुरवत असतो. त्याचं स्वरूप हे बदलत असतं यासाठी की मनुष्याने खाऊन पिऊन तृप्त होऊ नये, आत्मिकरित्या मजबूत व्हावं आणि परमेश्वराची जी योजना आहे, जी प्रतिदिनी योजना आहे, जी आठवड्याभराची योजना आहे किंवा जीवनाभराची योजना आहे. कारण की 3 मानना म्हटलं, 1 दिवस पुरवला जाणारा मानना, आठवडाभर पुरवला जाणारा मानना आणि शेवटी सार्वकालिक किंवा सदोदित टिकणारा मानना. आणि यासाठी आज आपण पहिल्या मुद्द्याकडे जाणार आहोत. त्यामध्ये आपण जेव्हा मानण्याच्याकडे बघणार आहोत तेव्हा आपल्याला असं दिसतं की मानना कसा होता, त्याचं स्वरूप हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो मानना होता तर लहान लहान असे कण होते आणि वचन गणना 11:7 मध्ये असं म्हणतं की ते मोत्यासारखे चमकणारे असे कडक ठणक असे हे दाणे होते जे आकाशातून पडत असे. आणि त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की ते दव बरोबर म्हणजे अगोदर दव पडत मग पडत होते. हे कण ज्याला मानना असं म्हटलेलं आहे. आणि याद्वारे आपल्याला असं कळतं की मोती सारखे चमकणार, मोती सारखे चमकणार. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे की जो स्वर्गीय मानना आहे किंवा देवाचा मानना आहे तो चमकदार आहे, तो चमकवणारा आहे, तो आमचं जीवन प्रकाशित करणारा असं आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने देखील याबद्दल असं लिहिलेलं आहे की मोत्यासारखा चमकणाऱ्या या राज्याबरोबर की स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यासारखं. आणि एक जो उत्कृष्ट व्यवसाय आहे तो याची किंमत जाणतो, याची किंमत जाणतो. जो 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 बुद्धिमान आहे, जो चतुर आहे, ज्याला पुढे निश्चितच यश आणि निश्चितच श्रीमंतीकडे वाटचाल करायची, तो मोतीची किंमत जाणतो. आणि जेव्हा त्याला असं आढळतं की हे मोती मला मिळू शकतात, त्यासाठी माझ्याकडे पैशाची कमतरता आहे, माझ्याकडे फंड नाही की मी ते, परंतु मला संधी आहे, तो काय करतो, आपलं घरदार, पैसा पाणी जे काही त्याचं इन्व्हेस्टमेंट सगळं बाजूला ठेवतो, त्याच्या मोबाईलला पैसा मिळवतो आणि हे मौल्यवान मोती तो विकत घेतो, मौल्यवान मोती तो विकत घेतो. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे स्वर्गाच्या राज्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला देखील जे की मौल्यवान आहे तसंच तुम्ही देखील कार्य करण्याची गरज आहे, कारण की ते अतिशय मोलाचं आहे. प्रेरणा, आज प्रभूचं वचन तुमच्या आणि माझ्यापर्यंत येत असताना त्याचं मोल अमोल आहे. कारण की हे वचन स्वर्गातून, हे वचन स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी एक ख्रिस्ताच्या द्वारे किंवा पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रकट झालेलं वचन. प्रश्न हा आहे की तुम्ही आणि मी त्या बुद्धिमान व्यापारासारखे आहोत ज्यांनी याचा मोल जाणून घेतला. आणि जर त्याने जाणून घेतला तर तो सर्व ज्या जगिक गोष्टी आहे यापेक्षा ह्याला तो बाजूला ठेवून किंवा ह्याला विकून त्या मौल्यवान जे वचन आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्या जवळ जपण्याचा प्रयत्न करतो, तो त्याचा साठा आपल्याकडे करतो. आणि यासाठी प्रियांनो ही बाब अतिशय गरजेची आहे की खरोखर आपण या जगामध्ये कशातला मोल देतो. आपण म्हणतो ना
मला निश्चितच आपल्या जीवनामध्ये चांगली नोकरी, उत्तम असं शिक्षण, उत्तम असं सौंदर्य व त्याची निगा राखणे, त्याचप्रमाणे कुटुंब, लेकरं आणि त्याचप्रमाणे पद आणि त्याचप्रमाणे सर्व प्रकारचं वैभव, ऐश्वर, मान सन्मान, हे सर्व गोष्टी मनुष्याला महत्वाच्या वाटतात. आणि आपण जेव्हा या सर्व गोष्टी एका बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला देवाचं वचन किंवा देवाची योजना ह्याला एका बाजूला ठेवतो, तर तुम्ही आपल्या मनाला विचार की तुम्ही या जगातल्या सर्व महत्वाच्या गोष्टी आणि एका बाजूला स्वर्गीय गोष्टीपेक्षा कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देतात. खरोखर ते बुद्धिमान आहे, जे सुज्ञ आहे, त्यांना माहित आहे की जग व जगातल्या गोष्टी एक दिवस नाही तशा होणार आहे. आणि त्यामुळे जे त्याच्या मागे लागतात, त्याच्या मागे वेडे होतात, ते त्या स्वर्गीय राष्ट्रात प्रवेश करू शकत नाही. परंतु जे सुज्ञ आहे, जे बुद्धिमान आहे, जे खरोखर त्यांनी जे एक बुद्धिमान व्यापाऱ्यासारखे, चलाक व्यापाऱ्यासारखे देव व देवाचं वचन आणि देवाच्या सेवेचं मोल जाणून घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल परमेश्वराचं वचन सांगतं की ते जगातल्या नाशवंत गोष्टीपेक्षा सार्वकालिक या गोष्टीच्या मागे जातात. आणि यासाठी ते काय करतात? ते यासाठी जग व जगातल्या गोष्टी मधून बाहेर पडून ब्रह्मचारी होत नाही, ते जंगलात अरण्यात कुठे जात नाही, त्यामध्ये ते राहतात. परंतु त्यांच्या जीवनामध्ये सर्वदा महत्व कशाला असतं? जे सार्वकालिक गोष्टी म्हणजे देवाचे वचन व देवापासून प्राप्त झालेली सेवा याला ते महत्व देतात. आणि त्यासाठी आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला देवापासून जे प्राप्त होणाऱ्या सर्व जगिक देहिक गोष्टी याचा त्याग करावा. येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होत असताना त्याचे बहिणी भाऊ जेव्हा त्याला भेटायला आले, तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला म्हटलं की पहा तुझे भाऊ बहीण तुला भेटायला आले. तो म्हणतो कोण माझे? त्यांनी त्यांचा अपमान केला नाही. परंतु जेव्हा तो देवाच्या राज्यासाठी पुढे वाटचाल करत होता, सेवेसाठी स्वतःला त्याने झोकून देवाची योजना पूर्णतेस करत होता, तर त्याने म्हटलं की त्या शिष्यांच्याकडे बघून म्हणते की हे माझे भाऊ, हे माझे बहिणी आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हो प्रियांनो, शेवटी जगातले पैसा, धन, सत्ता, पद, ऐश्वर हे जगात राहून जाणार आहे. परंतु जे विश्वासणारे लोकांची सहभागिता, जी देवामध्ये तुम्हाला आणि मला प्रियजन लाभलेले ते आणि सेवा कार्य, हे पुढे तुम्हाला स्वर्गीय राज्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज तो मोलवान माननाचं महत्व इस्रायली लोकांनी जाणून घेतलं नाही. त्यामुळे पवित्र शास्त्र आम्हाला असं शिकवतंय की ते स्वर्गीय भोजन खाऊन देखील अरण्यात मरण पावले. देवदूतांना मरण नाही, परंतु हे लोक स्वर्गीय गोष्टी खाऊन देखील मरण पावलेले. परंतु प्रियांनो, जे त्याच्या राज्य व त्याच्या धार्मिकतेसाठी झटतात, त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात, ते निश्चितच जगातल्या सर्व उत्तम गोष्टीचा देखील लाभ घेणार. आधी माझ्या धार्मिकताने, आधी माझ्या राज्यासाठी झटा, पहा जगातल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देतो. आणि सुज्ञ व्यक्ती ते प्रथम करतो, कारण की त्याला माहिती आहे की त्याच्या जीवनाचा सर्व उत्तम गोष्टीचा पुरवठा करणाऱ्या यावे येईल, ज्याने 40 वर्ष माननाचा पुरवठा केला, तो परमेश्वर हच या जगामध्ये सर्व काही गोष्टी आज देखील मला धन पुरवतो. संतती परमेश्वराने दिलेलं धन संतती देतो, सुंदर असं कुटुंब देतो, त्यामध्ये असणारी शांती देतो, त्यामध्ये असणारी बरकत भरभराट देतो, नोकरीमध्ये उत्तम नोकरी, यश देतो, व्यवसायामध्ये लागणारी धन पैशाची बरकत आणि सर्व प्रकारचा आशीर्वाद देतो. या जगातल्या सर्व गोष्टी आज देखील देवाच्या नियंत्रणाखाली तो देणार. परंतु देवाला निश्चितच देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही, मी जगातले विश्वास नाही, ज्यांना ख्रिस्त कळाले, ज्यांना ही गोष्ट कळालेली आहे की ते तारलेले आहे आणि ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या कृपेने त्याला तारण प्राप्त झाले, ते जगाचे नाही. आणि त्यामुळे ते जगाच्या गोष्टीपेक्षा स्वर्गीय गोष्टीचा लाभ घेत असतात. दुसरा मुद्दा याकडे मी जातो, आणि तो दुसरा मुद्दा हा जो आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मान्ना आणि दो या 40 वर्षामध्ये
अंतराळातून किंवा आकाशातून पडत होते. गणना 11:9 मध्ये असं लिहिली की रात्री छावणीवर दव पडले, म्हणजे त्याच्या बरोबर माननाही पडत असे. दव पडत असताना आपल्याला माहित आहे ड्यू, किंवा आपल्याला या दिवसामध्ये माहित आहे की जे निश्चितच इस्रायलाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपल्याला दिसतं की आपल्या राष्ट्रामध्ये जसं आता यावेळेस भयानक पाऊस झालेला आहे, 110 आणि 120% पाऊस झालेला आहे, परंतु त्या राष्ट्रामध्ये शेती करत असताना ते पावसावर जास्त अवलंबून नाही, परंतु जे दव ते आहे ते त्या भूमीला ओले करतात आणि त्यामुळे त्या दव्यामुळे झालेले ओलावा आणि पाणी या दोघांचं मिश्रण करून ते शेती करतात. आणि आपल्याला असं दिसतं की हा जर मानना आकाशातून खाली पडतो आणि ते खाली पडल्यानंतर म्हणजे रात्रीच्या दिवशी तो रात्रीच्या समय तो खाली पडत असते आणि तो भूमीवर जसं आपण बघितले की ओले किंवा आपल्याला दिसतं की हे स्टोन जेव्हा पडतात ते मातीमध्ये मिसळून जातात, घाण होतात. बर्फ देखील आपण काश्मीरमध्ये गेलो तर ती मळकट होते, मग हे खाण्याचा जे पदार्थ आहे तो देखील मळकट होता. परंतु बघा परमेश्वरची योजना किती महान होती. पहिले दव पडत असे, पहिले दव पडला, त्याच्यानंतर मानना पडे, त्याच्यावर दव पडतो आणि रात्री पडलेला हा जो मानना आहे तो परत एकदा खाली दव, वर दव आणि त्याच्यामध्ये ते बरोबर असते. आणि हे दव जे आहे ते टेम्परेचर देखील मेंटेन करत. जसं आपल्या घरामध्ये आपल्याला भोजन सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायचं, आपण फ्रीजचा वापर करतो. फ्रीज मध्ये टेम्परेचर हे कमी असल्या कारणाने त्याच्यामध्ये ठेवलेले सर्व जे खाद्यपदार्थ ते अनेक दिवसापर्यंत काय राहतात, सुरक्षित राहतात. त्याचप्रमाणे रात्री पडलेला हा मानना प्रभात समय पर्यंत सुरक्षित राहते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जसाच त्याच्यावर सूर्यप्रकाश पडत असे काय होतं, ते वितळून वाष्पीकृत होऊन गायब होत असते किंवा विलुप्त होत असत. यासाठी प्रियांनो ही बाब देखील फार महत्वाची की मानना हा तुम्हाला आणि मला शुद्ध आणि पवित्र पडायला पाहिजे. जसं आपण बघितलं सायंटिफिक बातमी आपल्याला माहिती किंवा रिझन आपल्याला माहिती की जे आकाशातून पडणारं पाणी हे सर्व इतर पाण्यांपेक्षा इव्हन फिल्टर वॉटर पेक्षा पण शुद्ध असतं, प्युअर असतं. कारण की त्यामध्ये कोणत्या पण गोष्टीची मिलावट नसते, ते वरून पडत असतं. सर्व अशुद्ध गोष्टी ह्या जगामध्ये आहे किंवा या पृथ्वीवर आहे, व्हायरस म्हणा किंवा जे पण सर्व काही ज्या सर्व ह्या पाण्याला ज्या प्रकारे प्रदूषित करणाऱ्या गोष्टी टाकतात ते वरून येणारं पाणी जेव्हा आपण डायरेक्ट भरलं तर ते शुद्धतम पाणी असं आहे. त्याचप्रमाणे वरून पडणारे हे मानना देखील शुद्ध असते आणि नुसतं शुद्धच नव्हे तर त्याच्यासाठी एक तरतूद देखील केलेली होती की निश्चितच ते शुद्ध असावं, पवित्र असावं आणि कोणत्याही प्रकारचे अनहायजेनिक नसल्यामुळे ते त्याला नेत असे आणि त्याचा उपयोग करून घेत असे. एक बाब आणखीन आपण की देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी हे पवित्र भोजन जे देवापासून तुम्हाला आणि मला प्राप्त होतं, शुद्ध भोजन हे जे तुम्हाला आणि मला प्राप्त होतं, त्याचमुळे आमच्या जे बायबलच्या वर कुठे देखील असं लिहिलेलं नाही की धर्मग्रंथ ख्रिश्चन लोकांचा धर्मग्रंथ असं लिहिलेलं तर पवित्र शास्त्र असं लिहिलं. देवाचं वचन शुद्ध आहे, पवित्र आहे आणि आपल्याला माहित आहे की 22 करी सोन्यापेक्षा पण ते मौल्यवान असतो आहे. आणि हे शुद्ध वचन जर तुमच्या आणि माझ्यापर्यंत वरून येत आहे तर ते तुमच्या आणि माझ्या हृदयाला देखील शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी कारणीभूत ठरतं. आम्हाला शुद्धतेच्या मार्गामध्ये प्रवास करण्यासाठी देखील तेच कारणीभूत ठरतं. आणि यासाठी आपण ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की देव जे काही पुरवतं ते शुद्ध असतं, जग जे काही पुरवतं ते जगिक रीतिरिवाजाप्रमाणे, जगिक परंपरेप्रमाणे त्याच्यामध्ये भेसळ असते आणि ते तुम्हाला आणि मला अशुद्ध करतं. आणि यासाठी प्रिय तुम्हाला कोणत्या प्रकारचं भोजन जगातल्या गोष्ट आपण म्हणतो आणि या दिवसामध्ये आपण जेव्हा जे अन्न खातो किंवा पाणी पितो किंवा जे अन्य गोष्टी त्याचं सेवन करतो त्याच्यामध्ये भेसळ आहे. आणि जुने लोक देखील म्हणतात आमच्या काळामध्ये सर्व काही एकदम उत्तम होतं, शुद्ध होतं आणि त्यामुळे आमच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं
ताकद होती, एनर्जी होती आणि निश्चितच रोग प्रतिकारक क्षमता देखील होती. तुमच्यामध्ये कमी का? कारण की तुम्ही आणि मी भेसळयुक्त पदार्थ खातो. हो प्रियांनो, देवाची इच्छा ही नाही की तुम्ही या जगात मध्ये राहत असताना भेसळयुक्त सर्व काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये न घेता, आपल्या हृदयामध्ये न साठवता पवित्र गोष्टी जे तुम्हाला शुद्धतेकडे घेऊन जातात त्या गोष्टीचं सेवन करावं. आणि ते सेवन करत असताना मानणं हे अतिशय महत्वाचं. दुसरी गोष्ट, जर मानण्याकडे बघितलं तर ते एक परीक्षा देखील आहे. का? यावरून आपण बघितलं की जसं आपल्याला माहिती, सोन्याची शुद्धतेची परीक्षा कशाने होते? शुद्धतेची परीक्षा ते तापवल्यामुळे, त्याला टेम्परेचर दिल्यानंतर ते शुद्ध आहे की ते अशुद्ध आहे ते आम्हाला कळून येतं. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला मानना म्हणजे ह्या परीक्षा तुमच्या जीवनामध्ये येतात, ते तुमच्या आणि माझ्या जीवनाला तापवतात, तुम्हाला हिट देतात, ताप देतात. आपण म्हणतो बाबा काय आज डोक्याला नुसता ताप झालेला आहे. यस, परीक्षेमुळे आपण आपल्या डोक्याला आणि आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचा ताप प्राप्त होतो, टेन्शन येतं. परंतु ह्या परीक्षेमुळे तुमच्या शुद्धतेची काय होत असते? टेस्ट होत असते. आणि त्यामुळे हे अन्न जे आहे ते तुम्हाला आणि मला टेस्ट करत असताना तुमच्या जीवनामध्ये ह्या सर्व परीक्षेमुळे तुम्हाला आणि मला देवाच्या समोर आणि स्वतःच्या समोर जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो आणि आम्हाला कळतं की जसा मानना शुद्ध आहे, देवाचं वचन शुद्ध आहे, तसं मी शुद्ध नाही. आणि त्यामुळे जेव्हा आम्हाला हे कळतं तर आपण देवाच्या जवळ जातो. जेव्हा आम्ही आपल्या धर्माने पाप कबूल करतो, आपल्यामध्ये अनिती लपवून ठेवत नाही, मी दोषी आहे असं म्हणून देवाच्या समोर जातो, तेव्हा देव त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे, प्रभू येशू आपल्या पवित्र रक्ताच्या द्वारे आम्हाला शुद्धता बहाल करतो. आणि त्यामुळे या मानण्याच्या पडण्यामध्ये आणि त्याचा भूमीवर आल्यानंतर ज्या प्रकारे देव सुरक्षित ठेवत होतं, त्याचप्रमाणे या जगामध्ये राहत असताना पवित्र शास्त्र व त्याच्या वचनावर चालणार, त्याच्या वचनापासून दूर राहणारे, वचनावर चालणारे आणि विशेष करून वेळोवेळी स्वतःचं आत्मपरीक्षण करणारे जे भक्तजन आहे, त्यांना जेव्हा आपले दोष दिसतात तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जेव्हा आपण पाऊल करतो तेव्हा देव विश्वसनीय व न्यायी आहे, तुम्हाला सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध करतो. आणि यासाठी हे मानना, ज्याला देवाचं वचन सांगितलंय, त्याला आपण डेली ब्रेड देखील म्हणतो, ती तुम्हाला आणि मला एक नवीन ताकद देते. कारण की जे अशुद्ध खातात, जसं शारीरिकरित्या ते दुबळे असतात, त्या प्रकारे जे शुद्ध मानना मिळवतात, ज्याला देवाचं वचन म्हटलेलं आहे, ते काय असतात? शारीरिक व आत्मिकरित्या बलवान असतात. परत एक मी रिपीट करतो, जे देवाच्या वचनात चालतात, जे प्रार्थनेत चालतात, जे अधिक वेळ देवामध्ये घालवतात, त्यांना नुसते आत्मिक नव्हे तर काय केलेलं शारीरिक बळ देखील देव पुरवतो. कारण की येशूला बसलेल्या फटक्यांच्या मुळे नुसतं आम्हाला शुद्धता नव्हे तर आम्हाला आरोग्य देखील प्राप्त होतं. हालेलुया. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आणि ही बाब लक्षात ठेवा की हा जो मानना आहे, गणना 11:8 मध्ये लिहिलंय की ते लोक, इस्रायली लोक फिरून तो गोळा करत असेल, जाता जो असतो त्याच्यामध्ये ते दळत असते किंवा उकळीत ते कुटत असत आणि मग भांड्यामध्ये शिजवून त्याची जी भाकर तयार केली जात असते व तेलात तळलेल्या पुऱ्यासारखे मधात बुडवलेल्या निश्चितच पुरी सारखे किंवा भाकरी सारखी त्याची चव होतं, एवढं चविष्ट असं होतं. आणि ह्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की मानण्याचं वैशिष्ट्य हे होतं, जरी ते कडक होतं, टणक होतं, परंतु डायरेक्ट त्याला तुम्ही सेवन करू शकत नव्हते. त्याला एक प्रोसिजर मधून नेण्यानंतर, जे आता मी सांगितलेले आहे की त्याला उकळीत कुटा किंवा जात्यावर दळा, प्राप्त झालेला जो पावडर आहे त्याला उकळा आणि त्यानंतर त्याची शिजवलेले जे मान्न आहे, त्याची जी तयार केलेली भाकर, ती अतिशय चविष्ट आणि शरीराला ताकद आणि बळ देणारे असे होते. आपल्याला माहितीये की जेव्हा ते अरण्यातून 40 वर्ष चाललेले नियमित त्यांना मानना मिळत होता, तेव्हा ते नुसते शारीरिकरित्याच नव्हे तर त्यांचे कपडे देखील फाटले नाही, त्यांचे पायामध्ये सुज आले नाही, जोडे देखील झिजले नाही.
जोपर्यंत देवाचा क्रोध त्यांच्यावर आला नाही तोपर्यंत त्यांना मरण देखील आले. त्याच पटकी वगैरे जे अनेक आजार त्यावेळेस आलेले त्यामुळेच ते मरण पावलेले. अदरवाईज ते निश्चितच मोठं दीर्घायुष्य घेऊन जगत होते. परत एक बार आपण बघूया की त्या सर्वांसाठी हे भोजन महत्वाचं. वृद्धांसाठी देखील, जसं त्यांचे दात नाही ते देखील ते सहज खाऊ शकत होते. लहान लेकरं ज्यांना आता दात आले नाही ते देखील, आणि तरुण स्त्री पुरुष यांना देखील हे भोजन अतिशय आवडणार होतं. म्हणून आपल्याला माहिती आहे की इस्रायल लोकांनी कुरकुर केलेली आहे. इस्रायल लोकांनी कुरकुर केलेली आहे आणि इस्रायल लोक ना स्वर्गीय जेवण नको. ते म्हणतात की मागे बघा आम्ही गुलामीत होतो, आम्ही जेव्हा फारोच्या शासनाखाली होतो, आम्ही जेव्हा मिस्रामध्ये होतो, तिकडचे काकडे, तिकडचं मांस, तिकडचे लसूण याबद्दलच ते चर्चा करत होते. आम्ही देहिक आहोत आणि जैविकरित्या जे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत, जे सर्व लोक इतर खातात, जे आम्ही मागील दिवसामध्ये देखील पापात असताना, देवापासून दूर असताना जे पिणं आणि खाणं, हे पिणं आणि खाणं यामध्ये आपलं जीवन घालवलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्याची आम्हाला वारंवार आठवण येते आणि अनेकदा आम्हाला असं वाटतं की परत एकदा ते जीवन किंवा परत एकदा ती टेस्ट आम्हाला मिळाली ते किती बरोबर. आणि यासाठी ते कुरकुर करत होते. कुरकुर करणारा देवाला कधी देखील आवडत नाही. त्या काळात निश्चितच कृपेचा काळ नव्हता, त्यामुळे देवाचा क्रोध उतरत असले. आज देव तुम्हाला आणि मला संधी देते असो. आता ही बाब लक्षात ठेवायची आहे की हा जो मानना त्यांना मिळत होता तो फुकट त्यांना मिळत नव्हता. आणि जर म्हणता गेलं काय घर बसल्या काही पण करत नव्हते आणि त्यांना ते अन्न मिळत होतं. येस, आपल्याला माहित आहे की त्यांना हा माननाचा जो पुरवठा होता ते करण्याचं कारण काय होतं. महत्वाचं कारण हे होतं की लाखो लोक जेव्हा प्रवास करत होते, ते अरण्यातून जात होते, विविध देशांमधून ते जात होते आणि त्या आपल्याला असं दिसतं वाळवंटातून चाललं होतं. त्यांच्याकडे स्वतःचं राष्ट्र नव्हतं, भूमी नव्हती. मग कुठे ते शेती करणार, कुठून ते अन्न मिळवणार, काय व्यवसाय करणार, कसं काय ते खरेदी करणार, लाखो लोकांना कसं काय पुरवलं जाणार. आणि त्यासाठी परमेश्वर म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये कधी देखील कोणत्याही चांगल्या गोष्टीची कधी देखील कमतरता पडणार. मी तुमच्या बरोबर आहे. खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही, देवाचं वचन असं शिकतं. यस प्रियांनो, आम्ही त्यासाठी जीवन जगतो. परंतु प्रियांनो, नंतर आम्हाला लक्षात येतं की हे खाण्यापिण्यामुळे नुसतं आम्ही कदाचित काही वर्ष जीवनाचे घालवतो, परंतु पुढे जाऊन आम्हाला लक्षात येते की खाण्यापिण्यामध्ये काही नाही. प्रत्येक खाणारा व्यक्ती एक दिवस मरणार. तो देवाचं वचनाचं सेवन करणार आहे. त्याला कधी देखील मृत्यू येणार नाही, कारण की देवामध्ये, ख्रिस्तामध्ये त्याला जीवनच नव्हे तर युगानुयुगाचे जीवन मिळाले. परत एक बार आपण बघूया की यासाठी श्रम करावे लागतात. जरी ते आकाशातून पडत असलं तरी ते पहाटे उठून गोळा करत असे, कारण की सूर्यप्रकाश येण्याच्या अगोदर ते वितळून जाण्याच्या अगोदर त्यांना ते सर्व गोळा करून ही प्रोसेस म्हणजे सकाळ व संध्याकाळचं भोजन तयार करण्यासाठी या सर्व गोष्टीतून जावं लागत. हो प्रियांनो, अनेकदा आमच्याकडे निश्चितच मंदिर आहे, आमच्याकडे निश्चितच पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये, परंतु श्रम करण्याची इच्छा नाही. व त्या लोकांनी श्रम केलं त्यामुळे त्यांना 2 वेळेचं भोजन मिळत असत. परंतु आम्हाला काय, आम्हाला तर ते हातामध्ये रेडी स्वरूपामध्ये तयार आपल्या हातामध्ये आहे, परंतु आम्ही मंदिरापर्यंत देखील जात नाही. आम्ही सेवकांचा ऐकायला तयार नाही. आम्ही पवित्र शास्त्र घरामध्ये असताना वाचायला तयार नाही. हो, हे जिवंत मानना प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये तो म्हणतो जीवनाची भाकर मीच आहे. पवित्र शास्त्राच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आणि मला दिली, परंतु सुरुवातीला सांगितलं की ख्रिस्ती म्हणून सर्व काही जे फुकट मिळतं त्याची किंमत नसते. असंच काहीतरी आपण म्हणतो नाही प्रियांनो, नुसतं फुकट मिळणार नाही, त्याच्यासाठी श्रम करावे लागतात. आणि परत एक पाठ आपण इस्रायल लोकांच्याकडे बघू, ते पहाटे उठत असे. त्याच्यानंतर त्यांना बाहेर निघून त्या टोपल्या घेत असत, जसं आपल्याला आता चित्रामध्ये दिसत आहे की टोपल्या ते घेत होते. त्याच्यामध्ये जेवढं पुरेल
जेवढं आपल्या खायला लागतं, आपलं भोजन जेव्हा आपली खुराक ज्याला आपण म्हणतो जेवढी तेवढी ते आपल्या कुटुंबासाठी गोळा करत असते. आणि जरी ते फार लांब जायची गरज नव्हती, त्यांच्या तंबूच्या जवळच ते तुम्हाला मिळत होतं. परंतु परत कुटणे, दळणे, शिजवणे यासारख्या गोष्टी देखील त्यांना कराव्या लागत असे. या गोष्टी देखील कराव्या. अनेकदा म्हणतो की यामध्ये सगळं काम महत्वाचं कोण करत असत, तर स्त्रियाच करत होत्या. आपल्याला वाटतं का? निश्चितच काही पुरुषही त्यांना मदत करत असतील, परंतु घरातल्या स्त्रिया ज्या आहेत, आता आपण म्हटलं कुटणे किंवा दळणे किंवा त्याला आपण म्हणतो शिजवणे, कोण करतं? घरातल्या स्त्रिया. आणि आज आपण जर मंदिरामध्ये बघितलं तर कोण जास्त दिसतं? स्त्रिया जास्त दिसतात. कारण की ते भुकेले व ताणलेले, देव म्हणतो भुकेले ताणलेले धन्य, कारण की ते देवाला बघतील. हो प्रियांनो, आज स्त्रिया या स्वर्गीय मानण्यासाठी देखील आग्रही आहे आणि घराच्या जबाबदारी उचलून घराचं पोषण करण्यासाठी देखील ते आग्रही आहे. आणि त्यामुळे निश्चितच ते देवाला आवडणारा भक्त असल्या कारणाने ते देवाला बघणार आहे. या दिवसामध्ये देखील या आत्मिक हृदयामध्ये त्यांचा देव वस्ती करतो, त्याला ते नियमित बघतात. मंदिरामध्ये जाऊन ते देवाला भेटतात. रोज पवित्र शास्त्र करून त्या स्त्रिया सर्व भक्तजन अभ्यास करतात. इथे देखील ख्रिस्त भेटतो आणि जीवनाच्या पश्चात देखील त्यांना ख्रिस्तला आपल्या पुरुषांनो गांभीर्याने विचार, पुरुषांनी गांभीर्याने विचार करायला हवा. स्त्रिया पहाटे उठतात आणि कामाला लागतात, पुरुष लोळतात तर नाही ना. निश्चित याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे प्रियांनो, जेव्हा आपण पहाटे उठतो तेव्हा देवाचं वचन आणि देव तुमची आणि माझी वाट बघत असतो. तो फार लांब नाही. आता आपण बघितलं की मानना गोळा करण्यासाठी त्याला फार फिरावा नाही, घराच्या जवळपासच असतो. इथे तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी दार ठोकत आहे, जो कोणी उघडेल मी त्याच्या घरात प्रवेश करेन, मी त्याच्या बरोबर, तो माझ्या बरोबर, मी त्याच्या बरोबर जेवेन. येस, आज देवाची इच्छा आहे की तो तुमच्या बरोबर जेवावं आणि त्याने तुम्हाला पुरवावं. जे जेवण स्वर्गीय जेवण आहे ते तुम्हाला आणि मला द्यावं. परंतु आम्ही झोपेत असल्या कारणाने, निद्रित असल्या कारणाने त्याच्यासाठी दार देखील उघडायला तयार नाही. आपलं हृदयाचं दार आपण मजबूत बंद केलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाचं वचन आमच्या ह्या कानातून येतं, दुसऱ्या कानातून निघून जातं. आमचे डोळे जगातल्या सर्व गोष्टी बघतात, परंतु पवित्र शास्त्र हातात घेऊन बघत नाही. बघण्याच्या पुढे आणखीन एक मनन चिंतन करत नाही. त्याही पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, जर आपण मनन चिंतन करतो तर त्या अनुरूप आचरण करणारे नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, आम्ही आध्यात्मिक शारीरिकरित्या कदाचित व्यवस्थित असतो, परंतु आत्मिकरित्या आम्ही कमकुवत आहोत, दुबळे आहोत. आणि विशेष म्हणून देवाच्या वचनाच्याकडे जर आपण बघितलं तर आम्ही मृत अवस्थेमध्ये आहोत असं देव आम्हाला सांगत आहे. आणि समय कमी राहिलेला प्रिय हो, हा मानना जो आहे तो स्वर्गीय मानना त्यांना 40 वर्ष मिळाला, त्यानंतर तो बंद झालेला आहे. त्या मानण्याला खाऊन देखील ते लोक मेलेले आहेत. प्रियांनो, आपण आता गंभीरने विचार करा की जोपर्यंत आपण जगामध्ये आहोत किंवा जोपर्यंत आपल्याला नेत्र आहे, जोपर्यंत आपण चालून फिरून मंदिरापर्यंत जाऊ शकतो, तोपर्यंत मंदिराचा लाभ मिळणार. जोपर्यंत आपल्याला नेत्र आहे तोपर्यंत आपण वाचू शकतो. जोपर्यंत आपण चालत फिरत आहोत तोपर्यंत आपण देवाच्या वचनाचा लाभ घेऊन इतरांना वचन सांगू शकतो. परंतु एक दिवस असा येणार आहे की तुम्ही पायाने, विचाराने, डोळ्याने थकून जाणार. इच्छा असली तरी देखील ऐकून आणि त्याचा निश्चितच उपयोग करण्याच्या लायकीचे तुम्ही नेहमी असणार. आणि एक दिवस आपण या जगातून जाणार आहोत, तेव्हा तिथे हे देवाचं वचनाचं कार्य थांबून जाणार. ते कार्य आम्हाला थांबून जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, जेव्हा आपण अब्राहमकडे बघितलं, इसाककडे बघितलं, याकोबाकडे बघितलं, तेव्हा देव म्हणतो मी ह्यांचा देव आहे. अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे. परंतु ते कुठे राहिलेले? ते राहिलेले निश्चितच तंबूमध्ये त्यांनी आपलं जीवन घालवलेलं आहे. निश्चितच ते लोक जे होते त्यांनी तात्कालिक घराला स्वीकार केलं, कारण की त्यांना माहित होतं की जगामध्ये राहत असताना आम्ही बंगले बांधणार, आम्ही महाल बांधणार, ते सर्व एक दिवस या जगातच राहून जाणार आहे. आणि त्यामुळे असे लोक जे या जगात घर बांधणे, जगात रमणे यापेक्षा देवामध्ये रमणे, देवाच्या बरोबर चालणे, यामध्ये समाधानी, आनंदी आणि निश्चितच सेवेसाठी तत्पर होते, त्यांचा देव म्हणून घेणं
परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला हो. आज तुमचा देव बनणं, तुमच्या नावाने येशूने निश्चित म्हणे की हा माझा पुत्र आहे, हा माझा कन्या आहे आणि मी याचा देव आहे हे म्हणून घेणं येशूला देवाला आवडतं प्रियांनो. परंतु आम्हाला काय आवडतं? आम्हाला काय आवडतं? आम्ही जगिक मानण्याच्या साठी आणि जगिक गोष्टीसाठी आग्रही आहोत की देवाने स्वर्गातून दिलेल्या जिवंत मानणं आहे, नुसतं जीवनच नव्हे तर युगानुयुगाचं जीवन देतो त्याच्याबद्दल आम्ही आग्रह. अब्राहम, इसाक आणि याकोब हे मरण पावले परंतु आज देखील ते कुलाधिपती म्हणून जगासाठीच नव्हे आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे. आज खऱ्या अर्थाने एक पिता म्हणून, एक माता म्हणून आम्ही आपल्या घरासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या सभोवती लागणाऱ्या लोकांसाठी खरोखर आदर्श आहोत काय, याचा विचार गांभीर्याने करणं अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी प्रियांनो परत एक फार ते पहाटे उठत असे, आम्ही पहाटे उठणार आणि आम्ही काय करतो? डबा बनवायची घाई किंवा कामावर जाण्याची घाई किंवा सर्व दैनिक कार्य करण्याची घाई. 2 मिनिट कॅलेंडरवर आपण वाचतो किंवा 2 मिनिट मोबाईलवर आपण एखादं वचन वाचतो आणि हे जे जिवंत वचन आहे त्याला आम्हाला एवढंच महत्व देतं. 24 तासामधून काही सेकंड किंवा मिनिटं किंवा मोबाईलवर एकमेकांना वचन शेअर करणे इथपर्यंत जर तुमची निश्चितच भूक, आध्यात्मिक भूक, हातात कोण भोजनचा लाभ कोण घेतात? जे भुकेले आहे. आम्हाला भूकच नाही, आमची तहान मेलेली आहे. आम्हाला जगाचा पैसा, धन आणि ऐश्वर आणि वैभव याची भूक आणि तहान आहे. देवाचं जिवंत वचन जे तुम्हाला नुसतं जीवनच नव्हे तर युगानुयुगाचं जीवन देतं, त्याबद्दलची जर भूक आणि तहान नष्ट झालेली आहे तर या दिवसामध्ये मागा. देवाला आनंद वाटतो की या गोष्टीसाठी तो भुकेला आणि ताणलेला आहे. यस, आमची भूक आणि तहान जेव्हा कमी होते आम्ही डॉक्टरच्या कडे जातो, म्हणतो डॉक्टर साहेब मला भूक आणि तहान लागत नाही. जर असंच राहिलं तर एक दिवस मी खूप वीक होणार आणि मी बिछाण्याला जाऊन खेळणार. या कासाठी की मी जर जेवलो नाही तर मला निश्चित न्यूट्रिएंट प्राप्त होणार नाही, काम करण्यासाठी जी एनर्जी ती प्राप्त होणार नाही, मी वीक होईल, मी चक्कर येऊन पडल, बिछाण्यावर खेळलं जाईल. खूप आत्मिक गोष्टीच्या बद्दल आम्हाला कधी देखील असं वाटत नाही का की आम्हाला जर रोजच्या रोज भोजन मिळालं नाही आणि रोजच्या रोज हवं जसं वय वाढतं तसं भोजन पण वाढतं, खुराक ज्याला म्हणतो ते वाढतं, ते खुराक आमची तिथेच्या तिथेच आहे, तर आम्ही आत्मिकरित्या कोणत्या अवस्थेमध्ये, आम्ही आत्मिकरित्या काय वाटचाल करत आहोत, आम्ही आत्मिकरित्या कोणती सेवा करणार आहोत? आज आम्ही आत्मिकरित्या निद्रिस्त आणि झोपलेले किंवा मृत अवस्थेमध्ये तर नाही ना. याचा विचार आज गांभीर्याने करा. ते पहाटे उठे, आम्ही देखील पहाटे उठतो आणि काही वेळ वचन वाचन आणि देवाच्या सहभागीत घालवतो. त्याप्रमाणे जेव्हा ते सर्व काही गोळा करत होते वचनातून, नुसतं पवित्र शास्त्र नव्हे तर पवित्र शास्त्रात इतर तर अनेक पुस्तकं आहे, व्हिडिओज आहे, अनेक गोष्टी, सेवा, संदेश या सर्व गोष्टीकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे कुटण्याचं काम ते करत असत. यस प्रियानो, कुटणे म्हणजे परत एक बार मनन व चिंतन करणे. मनन व चिंतन, डोक्याला खुराक देण्यासाठी, मनाला खुराक देण्यासाठी, हृदयाला खुराक देण्यासाठी ते श्रम करत होते. आम्हाला देखील ते श्रम करण्याची गरज आहे. तेव्हा आपल्याला असं दिसतं की जे प्राप्त होणार वचन होतं, ती जी प्राप्त होणारी भाकर आहे, येशूवंत जीवनाची भाकर मीच आहे, ती भाकर त्यांना अतिशय चविष्ट लागत होती. कारण एकच होतं, ती स्वर्गीय भाकर होती, ते स्वर्गदूतांचं भोजन होतं. आज देवाचं भोजन तुमच्या आणि माझ्या जवळ आलेलं असताना ते तुम्हाला आणि मला जर चविष्ट लागत नाही, जर मला जगाच्या गोष्टी सगळ्या आवडतात, तर विचार करणं की आज आमची भूक आणि तहान हे कुठे आहे, की काय खरोखर आम्ही देवाला ओळखलं का? आणि जर आम्हाला ती भूक आणि तहान नाही तर आपण समजून घ्यावं आम्ही निर्बळ आहोत, कमकुवत आहे आणि दुबळे आहोत. जेव्हा येशूचं आगमन होणार आहे, तो जो विश्वासणारे जे वचनामध्येच नव्हे आत्मिकरित्या प्रार्थनेमध्ये, सेवेमध्ये मजबूत आहे, ज्याने आपलं जीवन जगिक गोष्टीला बाजूला ठेवून आत्मिक गोष्टीकडे प्राधान्य देत त्यांनी घालवलेलं आहे, अशा लोकांना तो वर घेऊन जाणार आहे. आणि यासाठी त्यांना सावध राहा. ते लोक ते स्वर्गीय मानना खाऊन देखील मिळलेले, परंतु तुम्ही आणि मी याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं मरण म्हणजे सार्वकालिक मरण हे ठरलेलं आहे. परंतु
आज देव म्हणतो जीवनाची भाकर मी आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत असताना ती भाकर तुम्ही नुसतं सेवन करणार नाही, त्याच्यासाठी श्रम करणार, मेहनत करणार, ती पचल आणि त्याद्वारे जी एनर्जी, जी ताकद आहे ती देवाच्या गौरवासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी, देवामध्ये वाढण्यासाठी, देवाचं कार्य आपल्या जीवनातून प्रकट करण्यासाठी जेव्हा होणार आहे तेव्हा देव गौरवला जाणार आहे, उंचावला जाणार आहे. आणि त्यासाठी आज तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे की त्याच्यासाठी भूक व तहान हे देखील देव तुमच्यामध्ये निश्चितच घालू इच्छितो, जागृत करू इच्छितो. त्यासाठी तो म्हणतो शोधा म्हणजे सापडेल. आज खरोखर आपण शोध घेणारे आहोत का? त्याचा गांभीर्याने विचार करण्याकरता देवाच्या जवळ जाऊया. कारण की देव तुम्हाला आणि मला परत एक बार बोलावत आहे. त्याचं भोजन घेऊन, त्याचा मान्ना घेऊन, ते 40 वर्ष ज्या प्रकारे तंदुरुस्त राहिलेले, बळकट राहिलेले आणि शेवटी त्यापैकी अनेक लोकांनी जी कुरकुर केली आहे त्यामुळे ते मरण पावलेले, त्यापैकी नुसते 2 कालेब आणि यहोशुवाच दुधामध्याच्या प्रदेश म्हणजे वतन दत्त प्रदेशामध्ये, कनानमध्ये प्रवेश करू शकलेले. प्रियांनो, नुसते 2 लाखोंपैकी नुसते 2. आमचं काय होणार? आमचं काय होणार? आम्ही कुठे जाणार? पंचदेशामध्ये आमचं जीवन आहे. ते मेले म्हणजे आम्हाला देखील सार्वकालिक मरणाकडे नव्हे तर सार्वकालिक जीवनाकडे, कनान म्हणजे सियोनकडे वाटचाल करायची. तर आम्ही आज आत्मपरीक्षण करूया. कारण की मान्ना ह्या परीक्षा देतात, मान्ना हे वचन आम्हाला जीवनाला टोचणी देतं. त्यामुळे आमचे आत्मिक नेत्र उघडतात. ख्रिस्त हा काय आमच्यासाठी केलेला आहे, वधस्तंभावर बलिदानाचा अनुभव देतात, आमचे नेत्र उघडतात, आम्ही क्षमा मागतो, आम्ही येशूमध्ये येतो, आम्हाला वचन प्राप्त होतं, आम्हाला अभिवचन प्राप्त होतात आणि अभिवचनाच्या प्रदेशामध्ये आमची प्रवेश होतो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो कारण की परत एक बार या संध्याकाळच्या समय तू आमची भेट घेतलेली. आज आमच्यामध्ये अनेक जण दुःखी आहेत, कष्टी, आजारी आहे, व्याधीग्रस्त आहेत, समस्येमध्ये, दडपणाखाली आहे, डिप्रेशन मध्ये, टेन्शन मध्ये, स्ट्रेस मध्ये. येशूच्या नावामध्ये मी सर्वजण तुझ्या जवळ येतो पिता. कारण की आम्हाला ताकद आणि बळ हे नुसतं जेवणामुळे नव्हे, मेडिसिन मुळे नव्हे, तर ती ताकद आणि बळ प्रभू येशू ख्रिस्त ज्याने वधस्तंभावर आमच्यासाठी प्राण अर्पिले त्याच्या बसलेल्या फटक्यांच्यामुळे प्राप्त होते. आज येशू ख्रिस्त सूत्र निश्चित मध्ये आम्ही जेव्हा येणे प्रकारे म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा, माझ्या सर्व अंतर्यामात त्याच्या नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नको. कारण की तो सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, पण तुझे सर्व रोग बरे करतो. यस प्रोग्राम परत एक बार तुझी इच्छा हीच आहे की तू आणि आमचे दुष्कर्मांची क्षमा, आमचे नेत्र उघडाव पाहिजे. आम्ही इतक्या दिवस जगातल्या गोष्टीसाठी मरमर काय मिळतं? स्ट्रेस येतं, टेन्शन येतं, दडपण येतं, आम्ही निराश होतो, थकून जातो. पवित्र परमेश्वर, आम्ही रडतो, आम्ही कळतो, आम्ही अश्रू ढाळतो. परंतु जे येशू तुझ्यामध्ये चालतात त्यांच्यासाठी आत्मिक जीवन तर तू आशीर्वादित करतो. कारण की तू म्हणतो माझ्या धार्मिकतेने माझ्या राज्यासाठी जगा. पहा, मी तर सर्व गोष्टी जगातल्या गोष्टी तुम्हाला रडवते ते देखील मी आनंदाने तुम्हाला देईल आणि त्यामध्ये तुम्ही सुखी समाधानी राहा. आज आमचं सुख आणि समाधान कशामध्ये हे आम्हाला कळालं असताना आम्ही तुझ्या वचन रूपी मान्यामध्ये चालणार आहोत. जीवनाची भाकर येशू आहे. पवित्र शास्त्र आमच्या हातामध्ये, त्याच्याकडे दृष्टी लावणार आहोत. आम्ही अनेकदा पित्या आम्ही ते वचन वाचत असताना आम्हाला कळत नाही, आम्हासाठी तो पवित्र आत्मा राखलेला आहे जो आम्हाला चालवतो, शिकवतो, वचनाचं दृष्टांत आणि सर्व प्रकारचा उलगडा करतो, गुढ रहस्य आम्हाला शिकवतो आणि येशू आणि पित्याच्या सहभागात जोडतो. प्रभू, आज जे आजारी, जे दुःखनायत आहे, ज्यांचे पवित्र परमेश्वर वेगवेगळ्या व्याधीने ते ग्रस्त आहे, जे निराश आहे, भीती आहे, मृत्यू आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे, सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. निराशाचा आत्मा, भीतीचा आत्मा, प्रभू माझे व्याधीचा आत्मा याच वेळेस तू जे तरुण जन आहे पवित्र परमेश्वर, जे विविध व्यसनामध्ये, पापांच्या बेड्यामध्ये आहे, जे देखील निराश आहे, नोकरी नाही, अशा अवस्थेमध्ये ते महागाई वाढलेली आहे, घराचं जबाबदारी आहे, टेन्शन आहे, प्रभू येशू त्यांना तू धीर दे, सांत्वन दे, यश दे पवित्र पिता. कारण की यश देणारा प्रभू येशू तू आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे तुम्हाला सहाय्य कुठून प्राप्त होईल. प्रभू येशूकडे आम्ही दृष्टी लावणार आहे. आम्हाला निश्चित सिंहासन रूढ
परमेश्वरापासून आहे, परंतु आम्ही त्यावर विश्वास ठेवणार. आज आमचा विश्वास आहे की येशू ज्याचे नेत्र उघडत आहे, तो 40 वर्ष त्या लोकांना पुरवठा करणारा होता, तो आज देखील निरंतर जीवनाच्या मातेच्या गर्भापासून या पुढे निश्चितच भूमीच्या गर्भापर्यंत आम्हाला नियमित पुरवठा करणारा होणार आहे. कारण की त्याचं नावच यावे यिरे आहे, पुरवठा करणारा देव आहे. परंतु पित्या विश्वास आम्ही ठेवत नाही, आम्ही त्याच्याकडे जात नाही, त्याच्याकडे योग्य प्रकारे मागत नाही, त्यामुळे आम्हाला मिळत नाही. आज जे शोधत आहे त्यांच्यासाठी उघडलं जात आहे. त्याचं देव दार ठोकत आहे. आज आम्ही आमचे अंतकण तुझ्या जवळ उघडतो पित्या, तू आमच्या अंतकणात प्रवेश कर, यासाठी की पित्या आमचं घर, आमचं जीवन हे देवाचं मंदिर व्हावं. ओ पवित्र परमेश्वर, तुझं वचन आम्हाला सांगतं की सर्व रक्षणीय गोष्टींपेक्षा आपल्या अंतकणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यामध्ये ज्ञानाचा उगम आहे. ओ पवित्र प्रभू आहे, आज ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं असताना आम्ही त्याला आद्य स्थान द्यावं, कारण की हे ज्ञान, ही सुज्ञता आम्हाला देवाजवळ नेते. आणि जेव्हा आम्ही देवापर्यंत चालतो आणि एक दिवस देवामध्ये झोपी जातो, तेव्हा आम्ही सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करतो. धन्यवाद असो पित्या, ऐकणाऱ्याचे कान तू उघडले, त्यांच्या हृदयात हे वचन पेरलं गेलेले आणि ते 100 पट, 80 पट आणि 60 फळ दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू धन्यवाद असो, प्रत्येकाच्या डोक्यावर तो हात ठेवलेला आहे, प्रत्येकाला आपल्या पवित्र उजव्या हाताचा धार्मिकतेचा बाहुच्याद्वारे तू स्पर्श केला म्हणतो. तर ती मंडळीच्या प्रत्येक घटक आणि पवित्र परमेश्वरा त्यांच्या प्रत्येक सभासद, एल्डर्स, पाळकवर प्रत्येकाचा आशीर्वाद कर आणि पित्या ही सेवा तू मान्य करून घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन.